आणि जो रेड आहे तो एकदम आपत्कालीन स्वरूपात तुम्ही म्हणजे केमिकल रेकमेंडेशन देतात की आता तुम्ही औषध फवाराच, तुम्हाला पर्यायच नाहीये असं त्याचं आहे. हिरव्यामध्ये तुम्ही बघा त्याच्यात कुठेही केमिकलचा उल्लेख त्यांनी केला नाहीये. हा फार तर फार तो काय करेल, जीवामृत हे ते असे काहीतरी जैविक उपाय तुम्हाला हिरव्या कॅटेगरीमध्ये सुचवेल. ऑरेंज कॅटेगरीमध्ये काय करेल, तुमचे झाडं जरा जास्त रोगट आहेत तर जीवामृत सोबत एक्स औषधाची फवारणी करा असं सांगेल. आणि लाल ह्याच्यात तो पूर्णपणे केमिकल उपाय सांगणार, असं त्याचं कलर कोड केलेलं आहे आपण. आता मी याच्या पुढे एक करतो की मला पुढच्या 30 दिवसाचं कॅलेंडर बनवून दे. ठीक आहे, की तारखेने कॅलेंडर बनवून दे, काय करायचं त्याचं तर देते का बघू आपण. आणि ह्याच मध्ये आपण ज्यावेळेस आपण बागेमध्ये फिरतो, सकाळी एखादं झाड बघतो, त्याच्यावर आपल्याला थ्रिप्स दिसतात किंवा पांढरी माशी दिसते, हे सकिंग पेस्ट दिसतात किंवा पानं अशी कुरतडलेली दिसतात, तर त्याचे फोटो काढून जरी आपण इथे टाकले तरी पण ते ऑटोमॅटिक सगळं अनालिसिस करताना तुम्हाला ते सांगते कुठली कीड आहे, कुठल्या किडीला तुम्ही कोणत्या औषधं वापरली पाहिजे. त्याच्यामध्ये पण तुम्ही असं पण स्पेसिफिक सांगू शकता की मला जैविक फवारणी करायची किंवा रासायनिक फवारणी करायची आणि कुठल्या स्टेजला तो म्हणजे इन्फेस्टेशन झालं, म्हणजे किती प्रमाणात रोग आहे. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की खूप जास्त रोग झाला त्यामुळे आता मला हार्ड औषध घ्यावं लागेल, तर ते पण तुम्हाला सांगू शकतं की एवढा हार्ड घ्यायची गरज नाही, किंवा तुमचं आता किती ETL आहे म्हणजे इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल म्हणतो आपण, की किती जास्त झालंय त्यानुसार सुद्धा ते सुचवू शकतं आपल्याला. आणि याच्यात काय तुम्ही एक लक्षात ठेवा, जेवढे तुमचे खत आणि फवारणीवरचे पैसे कमी झाले, मनी सेव्ड इज मनी गेन, पैसा वाचवला म्हणजे पैसा मिळाला. त्यामुळे त्या हिशोबाने पण हा रेकमेंड करतो की बाबा एवढ्या औषधाचं म्हणजे एवढ्या कॉन्सन्ट्रेशनचं औषध न घेता हे वापरलं तरी तुम्हाला पुरेसं आहे, त्याच्यात तुमची एवढी बचत होईल. आता मी काय केलं, 28 फेब्रुवारी पासून पुढे 30 दिवसाच्या रोजच्या कामाचं नियोजन दे. कामं नसतील तर तसं सांग, नाही तर काय करेल तो रोज तुम्हाला काहीतरी काम सांगत बसेल. मग बघू काय इथे ज्या वेळेस काहीतरी लिहून येतं ना त्यावेळेस त्याला कशामध्ये ट्रेन केलं आणि तो काय विचार करतोय उत्तर देताना ते तिथे लिहून येतं. थिंकिंग म्हणजे आता मी विचार करतोय त्याच्या खाली लिहून येतं बघा. इंग्रजीत आलं, मी मराठीत सांगतो तुम्हाला की मी विचार करतोय की प्रत्येक दिवसाचं शेड्यूल द्यायचंय. मग आता पुढच्या 30 दिवसाचं शेड्यूल, त्याची कामं आणि त्याच्या गृहीतक ॲझम्पशन्स, म्हणजे मी काय समजून तुम्हाला हे शेड्यूल देतोय तो विचार करून मी आता खाली देणार आहे असं तो सांगतो. हे मराठीत करण्यासाठीच अजून तंत्रज्ञान हळूहळू येईल कदाचित. आलं उत्तर बघू. हा, आता त्यांनी काय सांगितलं बघा, आम्ही जो हवामानाचा अंदाज घेतलाय त्या संस्थेकडून तो 5 दिवसापेक्षा पुढचा हवामानाचा अंदाज देत नाही, तो 5 दिवसापर्यंतच देतो. ठीक आहे, जो आता याच्यात पुढे येईल म्हणा की पूर्ण वर्षाचा पण 6 महिन्याचा पण आता सध्या आमच्याकडे 5 दिवसाची सोय आहे. तर त्यांनी खाली लिहिलंय की माझ्याकडे 5 दिवसाचा उपलब्ध आहे, 30 दिवसाचं वगैरे देईल मी, पण मी 5 दिवसाचंच हवामान मला माहिती, हे क्लिअरली सांगतो की याच्यावर मी ठरवून तुम्हाला हवामानाचा अंदाज देतोय. आता बघा 28 फेब्रुवारी ते 29 मार्च 30 दिवस रोजचे कामाचे नियोजन. दिवस 1, 28 फेब्रुवारीला काय काही नाही तर तो फिरायला लावेल तुम्हाला, बागेत चक्कर मारून झाडं बघा. ठीक आहे, बाग फेरी 20 झाडे निवडा, नोंद करा त्याची पानं कशी आहे, डिंक, कीड, माती, ओल जे काही असेल ते, जमिनीवर रोगट काही पडले असतील झाडं फांदी काढा ते, दुपारी जास्त कोमजलं असतील तर हलकं पाणी द्या. आता हे बघा इथे ऑरेंज मध्ये आलं, याचा अर्थ काय, खूप गरज असेल तर द्या, अन्यथा द्यायची गरज नाहीये. म्हणजे पाणी वाचलं, वीज वाचली, पैसे वाचले. दुसऱ्या दिवशी काय करायचं 1 मार्चला. ठीक आहे अजिंक्य, हे तुम्ही एक्सप्लेन करा. यामध्ये आता पहिल्या दिवशी फक्त आपण बघायचं असेल तर प्रत्येक दिवसाचं दिले त्यांनी की दुसऱ्या दिवशी तुम्ही वॉटरशूट काढून घ्या आणि छाटणीची सुरुवात करा. म्हणजे सुकलेल्या आपल्या काय ज्या फांद्या किंवा आपल्याला जे कमी करायचं एक्स्ट्रा लोड झाडाचा तो कमी करून घ्या. तिसऱ्या दिवशी त्यांनी टाकले की बागेतला जो छाटणीनंतरचा कचरा आहे तो बागेबाहेर काढून टाका आणि तो योग्य डिस्पोजल करून टाका. परत चौथ्या दिवशी त्यांनी सांगितलं की तण नियंत्रण म्हणजे हलकी कोळपणी किंवा
जे आपला झाडाखालचा जो भाग आहे त्याच्यामधलं तुम्ही थोडं हलवून घेऊ शकता खुरपणी करताना, किंवा त्यानंतर आहे की मल्चिंगसाठी तुम्ही मटेरियल गोळा करू शकता. 5वा दिवस झाला, मल्चिंग सुरू करा. मल्चिंगचं बेसिनमध्ये 2-3 इंच सेंद्रिय मल्च, म्हणजे आपण जे नाही का, म्हणजे हे सगळं डे टू डे तुम्हाला दिलेलं आहे, पण ह्याच्यातनं तुम्ही घेऊ शकता की जसं आपलं जे आपण प्रॅक्टिसेस करतो ते घेऊ शकतो आपण डिटेल. आता मी तुम्हाला काय म्हटलं, तर तुम्हाला उत्तर कशा स्वरूपाचं पाहिजे हे तुम्ही सांगितलं तर ते उत्तर छान देतं अजून. आता याच्यात बघा, याच्यात मी लिहिलंय का काही उत्तर कसं हवंय मला. आता समजा मी इथे फक्त एक बदल करून दाखवतो की मला टेबलमध्ये ते, म्हणजे मी प्रिंट काढली, लावली, रोज बघितलं आणि काम केलं तरी होतं ते. म्हणजे ह्यात आपण दाखवू शकतो की पूर्ण टेबल फॉर्म मध्ये जर आलं तर ते डेट, त्याच्या पुढे कोणतं काम आहे, ते झालं का नाही झालं का, हे सुद्धा आपण करू शकतो. त्यांचा प्रश्न आहे सर. मी जमिनी जे ॲप आहे ना ती वापरतो बरं का. ती जशी बाग भरली आहे तशी वापरतो. मी आता जस्ट एक प्रश्न विचारला होता तिला. मला फक्त तोच उत्तर येते बघायला. बरोबर, चालेल. तीच उत्तर येते बघा. मी काय विचारलं होतं, एकच मिनिट, आपण हे संपूया. आता बघा, हे टेबल फॉर्म मध्ये आलंय सगळं. 28 फेब्रुवारी 1 दिवस 2 दिवस, त्याच्यामध्ये कुठली कामं गरजेची आहेत, कुठली मर्यादित गरजेनुसार आणि सगळ्यात गरजेचे म्हणजे केलीच पाहिजे, अशा 3 टाईप मध्ये ते प्रश्न आलेत सगळे. आणि त्याचं पूर्ण म्हणजे तुम्ही पुढे हे पण करू शकता की ते काम झालंय नाही झालंय, प्रिंट काढून तुमच्यापाशी हे ठेवू शकता. कामातलं काम काही नाही, तुम्ही निरीक्षण करून बाग फेरी मारून परत या. म्हणजे एवढं डिटेल ते तुम्हाला सर्व सांगू शकतं. हे रेस्ट पिरियड संपेपर्यंत, म्हणजे ज्यावेळेस 1 महिन्याचं सांगितलं तिथं जर तुम्ही सांगितलं की माझ्या रेस्ट पिरियड, पूर्ण रेस्ट पिरियडचं मला वेळापत्रक द्या, तरी ते तुम्हाला ते वेळापत्रक देऊ शकतं. दाखवले पाहिजे. म्हणजे या दिवशी इतर ठिकाणी पण त्यांनी कामं सांगितले बघ. 5 मार्चला फेरोमोन स्टिकी टॅप बसवा, 10 झाडांची कीड पहा, अशी बरीचशी मध्ये मल्चिंग उरलेली पूर्ण करून टाका. आता इतर दिवशी काही ठिकाणी त्यांनी लिहिलंय की इतर काम नाही, फक्त निरीक्षण करा, असंही आहे. त्याच्यानंतर इथे बाग स्वच्छता करा, काडी कचरा वगैरे, असं सगळं उत्तर त्यांनी दिलं. तर त्यांचा प्रश्न आपण हो, मी आता असा प्रश्न विचारला होता. बागेला 60 दिवस बाग धरलेले झाले आहेत, त्या बागेला आज 12 किलो मॅग्नेशियम सोडलं आहे, ती योग्य आहे का अयोग्य आहे, हा प्रश्न मी आत्ता विचारला होता. माझी म्हणजे पण माझं टाकता मच्छिंद्रदादा शिर्के, मुक्काम बाटकी, पोस्ट खडकी, तालुका मान, जिल्हा सातारा, गावचा गट नंबर 35. भगवान आहे, भगवान ते 14-10 अंतर आहे. बाग धरून 60 दिवस आहे. 60 दिवस झाले. 60 दिवस. आणि कधी सोडलं तुम्ही मॅग्नेशियम? आजच सोडलं. किती किलो? 12 किलो. आज सकाळी मॅग्नेशियम सल्फेट. मॅग्नेशियम सल्फेट नसल, मॅग्नेशियम सल्फेट. झाडांची संख्या आहे 430. क्षेत्र किती? 1.5 एकर. 60 1.5 एकर नाही, 60. ड्रीप मधून.
सर तुमचा प्रश्न उत्तर जे आलंय ना ते कम्प्लीट करायचं. ते काय सांगताय आणि हे काय सांगताय बघूया. तुमचं उत्तर सांगा नंतर बघूया इथं काय सांगताय. मी ते सर वाचून दाखवू शकतो. वाचून त्यांनी काय सांगितलंय 60 दिवस झाले म्हणजे तुमची बाग सध्या फळधारणा फ्रूट सेटिंगमध्ये आणि फळवाढीची अतिशय महत्त्वाच्या टप्प्यात आहे. या काळामध्ये मॅग्नेशियम देण्याचे तुमचा निर्णय अगदी योग्य आहे. मॅग्नेशियममुळे पानामध्ये हरितद्रव्य वाढते, त्यामुळे अन्न ऊर्जा प्रक्रिया वेगाने होते आणि फळांची चकाकी व फळधारणा सुधारण्यास मदत होते. पुढील उपाय नियोजन आणि महत्त्वाची टिप्स. मॅग्नेशियम सोबत सूक्ष्मद्रव्ये मॅग्नेशियम दिले आहेच, त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट आणि सूक्ष्मद्रव्ये मायक्रोन्यूट्रिएंट्स दिल्यास फळाची गुणवत्ता वाढते. कॅल्शियम आणि बोरान फळ फाटण्यापासून वाचवण्यासाठी आणि फळांची साल मजबूत करण्यासाठी कॅल्शियम, नायट्रोजन आणि बोरान ठिबकद्वारे किंवा फवारणीद्वारे उपलब्ध करून द्या. पाणी व्यवस्था. 60 दिवस नंतर फळांची वाढ वेगाने होत असते. या काळात पाण्याचा ताण पडू देऊ नका आणि अचानक पाणी वाढवू नका. नियमित आणि समप्रमाणात पाणी द्या. कीड व रोग नियंत्रण. चालेल. आता इथं